इराणच्या ह्या राजाने दिल्लीमध्ये खूप मोठा नरसंहार केला होता. साल होतं 1738. औरंगजेबला मरून जवळपास 31 वर्ष झाली होती आणि दिल्लीची मुघल सत्ता मोहम्मदशाह रंगीला नावाच्या कमजोर बादशाच्या हातात होती. तेव्हा इराणमध्ये सत्ता होती नादिरशाह नावाच्या सुलतानची. तो पूर्वीकडे मुघल्स आणि पश्चिमेकडे ऑटोमन्स अशा दोन्ही फ्रंट्सवर लढत होता. तेव्हा अफगाणिस्तान मधल्या काही सरदारांनी नादिरशाह विरोधात बंड केलं होतं आणि त्यांनी मुघलांकडे आश्रय घेतला होता. नादिरशहाने मुघल बादशाला भरपूर पत्र पाठवली की त्या बंडखोर अफगाणांना आमच्याकडे सुपूर्त करा. पण मोहम्मदशाह रंगीलाने त्याचं काही ऐकलं नाही. याचा राग नादिरशहाला होता आणि पश्चिमेकडे बलाढ्य ऑटोमन्सला लढण्यासाठी नादिरशहाला पैसा हवा होता आणि त्यावेळी मुघल जरी कमजोर असले तरी त्यांच्याकडे खूप सारा खजिना होता आणि हे नादिरशहाला माहित होतं. साल 1739 मध्ये नादिरशाहने दिल्लीवर हल्ला केला. त्याने मुघलांना हरवलं. हजारो टन सोनं चांदी तर त्याने सोबत नेलंच, पण त्यावेळी जगातलं सगळ्यात महागडं सिंहासन म्हणजे मयूर सिंहासन ते सुद्धा त्याने नेलं आणि त्यावेळी जगप्रसिद्ध असणारा कोहिनूर हिरा तो सुद्धा नादिरशाह आपल्या सोबत इराणला घेऊन गेला. नादिरशाह दिल्लीत असताना जेव्हा इराणी सैनिक दिल्लीमध्ये फिरत होते तेव्हा अचानक एक अफवा पसरली की नादिरशहाला मारून टाकले. त्यामुळे अचानक दिल्लीच्या लोकांची हिंमत वाढली आणि त्यांनी काही इराणी सैनिकांवर हल्ला केला आणि त्यांना मारून टाकलं. याचा नादिरशहाला इतका राग आला की त्याने आपल्या सगळ्या सैनिकांना एकत्र केलं आणि नरसंहार करायचा आदेश दिला. त्यानंतर काही तास इराणी सैनिक दिल्लीच्या घराघरात घुसले. बायका, मुलं, म्हातारी माणसं, हिंदू, मुस्लिम काहीच बघितलं नाही आणि प्रत्येकाला मारून टाकण्यात आलं. नादिरशाहने दिल्लीमध्ये जवळपास 30,000 लोकांची कत्तल केली. ही लूट आणि हा हल्ला इतका मोठा होता की मुघल त्यातून कधीच उभरू शकले नाहीत आणि इतका पैसा आल्यामुळे नादिरशाहने पुढे 3 वर्ष इराणमधून टॅक्सच घेतला नाही आणि ह्याच कमजोर झालेल्या मुघल सत्तेचा फायदा पुढे मराठ्यांनी घेतला.